नमस्कार मित्रांनो, जय जय जाऊ जय शिवराय। आज आपण छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या श्रीमान राजगडसाठी रवाना होणार आहोत। आत्ताच आपण थोड्या वेळात श्रीमान राजगडासाठी जाणार आहे। राजगडाच्या बॅक साईडला आपण आलेलो आहोत, पाहू शकता मित्रांनो। आपण आहे टाटा कंपनीमध्ये। टाटाने एकच शिकवलं, सेफ्टी फर्स्ट। त्यामुळे कुठेही जाताना सेफ्टी पाहिजे। त्यामुळे प्रत्येक ठिकाणी जाताना हेल्मेट घालून गाडीवर बसायचं। तर मित्रांनो, मागाशी तुम्हाला मी ओळख करून द्यायची राहिली। माझं नाव विश्वजित प्रताप रासकर। मी मूळ कोल्हापूरचा आहे। टाटा मोटर्स पुणे येथे मी काम करत आहे। मी छत्रपती शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, सह्याद्री प्रतिष्ठान, राजा शिवछत्रपती परिवार पुणे विभाग या 3 संस्थेमध्ये मी काम करत आहे। संस्था कोणतीही असू दे, आपल्याला शिवकार्य करण्यात आलं पाहिजे, कारण आपली निष्ठा छत्रपती शिवरायांच्या पायाशी आहे। मित्रांनो, आपण आलेलो आहोत राजगडच्या पायथ्याशी। तर हा मार्ग आहे राजमार्ग। या गड्यावर जाण्यासाठी 3 मार्ग आहेत। इकडून चोरवाटेचा मार्ग आहे, तिकडून तोरणा राजगड ट्रेकिंग करण्यासाठी एक मार्ग आहे, आणि हा मार्ग आहे तो राजमार्ग। राजमार्ग इथं पुरातत्व खात्याने एक नियम काढलेला आहे। सकाळी 8 ते संध्याकाळी 5 पर्यंत फक्त या मार्गाने आपण जाऊ शकतो। त्यानंतर कोणालाही गडावरती जाण्याची परवानगी नाही। मित्रांनो, किल्ला खूप मोठा आहे। किल्ल्याची उंची सरासरी 1375 मीटर आहे। खूप दम लागत आहे। हा सह्याद्रीमधला काळा दगड, या डोंगराला मुरुमदेवाचा डोंगर असे म्हणत होते। हा श्रीमान राजगड। हा किल्ला 1625 मध्ये निजामशाहीकडे होता। निजामशाहीकडून आदिलशाहीकडे गेला। त्यानंतर आदिलशाहीकडून पुन्हा 1630 मध्ये निजामशाहीने याच्यावर काबीज केलं। त्यानंतर 1645ला आपले सर्वांचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी याच्यावर अधिराज्य केलं। मित्रांनो, आपण राजगडच्या पहिल्या दरवाजापाशी आलो आहे। त्याचं नाव पाली दरवाजा असं आहे। बघू शकता, हा जुन्या काळातला दरवाजा आहे। पहिल्या दरवाजातून आत आल्याबरोबर एक खिडकी दिसते, त्यामधून आपला पुढचा तोरणा किल्ला दिसतो। पायऱ्या चढून आल्यानंतर ना हा दुसरा दरवाजा लागतो। हे पाण्याचे तलाव बघू शकता आपण, प्राचीन तलाव आहे। हा अंबरखाना। अंबरखान्याचे पडलेले अवशेष आपल्याला इथे पाहायला मिळते। आपण आता राजवाड्याजवळ आहे। हा राजवाडा म्हणजे आपल्या मंत्र्यांसाठी राजांनी बांधलेली एक व्यवस्था आहे। इथे सर्व मंत्री महोदय राहायचे। याची पडझड झालेली आहे, बघू शकता तुम्ही। मित्रांनो, माझे मित्र देखील कंपनीतले सोबत आलेले आहेत। त्यांना तुम्ही विचारू शकता आपलं काय हाल झालेलं आहे। नखाच्या पायाच्या नखापासून ते डोक्यापर्यंत पूर्ण अंग सगळं भिजलेलं आहे। आता इथे विश्रांतीसाठी आम्ही इथे थांबलेलो आहे। हा आहे बालेकिल्ल्याचा मार्ग। इथे थोडं काम चालू आहे, बघू शकता आपण। बालेकिल्ल्यासाठी आपण माझ्या मित्रांसोबत चढत आहे, पाहू शकता आपण। खूप अवघड बालेकिल्ल्यासाठी वाट आहे। ह्या रीलचा आधार घेऊन आपल्याला चढावं लागतं। हे राजगडावरील ब्रह्मेश्वर मंदिर। हा आहे बालेकिल्ल्याचा मुख्य दरवाजा। दरवाजा आहे। मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत ही राजगडवरली सदर। ही सदर आपल्या राजमाता आऊसाहेब यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली सदर आहे। त्यांनी या राजगडावर
त्यांनीच कारभार बघितला. यात तीच ही सदर होती. पाहू शकता आपण ही सदर, या सदरेचा आता पडझड झालेली आहे. हे आहे चंद्रकोळ तळ. चंद्रकोळ तळ असं कारण म्हणतात की त्याचा आकार चंद्र आकार असा आहे. तुम्ही पाहू शकता